अमेरिका हा नेहमीच कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जगावर अधिराज्य गाजवण्याच्या प्रयत्नात असतो. मग कधी तो युद्धाच्या माध्यमातून असू दे किंवा कधी टॅरिफच्या माध्यमातून, म्हणजे अर्थातच अतिरिक्त कर लादण्याच्या माध्यमातून. अशाच पद्धतीचा आर्थिक हल्ला अमेरिका हा जगावर करू पाहत आहे. जवळपास 60 देशांची नावं त्या यादीमध्ये आहे, त्यामध्ये भारताचं सुद्धा नाव आहे. नेमका भारतावर अमेरिका या पद्धतीचा अतिरिक्त कर का लावत आहे आणि वेठबिगारीशी याचा काय संबंध आहे? कोणता कायदा आहे जो अमेरिकेला अशा पद्धतीचा टॅक्स लावण्यासाठी किंवा कर लावण्यासाठी सूट देतो आणि त्यामधलं सेक्शन 301 काय आहे आणि भारताला व्यापारासंबंधी याचा फटका कसा बसू शकतो, या पद्धतीचं सर्व गणित, सर्व अर्थशास्त्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, या प्रकरणाची चर्चा करणार आहोत. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. भारतावर अमेरिकेचा आर्थिक हल्ला 12.5% टॅरिफचा इशारा अमेरिकेने दिलेला आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेसाठी, मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग महत्वाचा भाग आहे. त्या अनुषंगाने सर्व लिखाण मी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तुमच्यासाठी निश्चितच ते महत्वाचं आहे, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. बघा, आता अशा पद्धतीच्या न्यूज आपल्याला दिसून येत होत्या. अमेरिकेचा पुन्हा शुल्क शिक्षा, बघा अमेरिका शुल्क शिक्षा म्हणते, म्हणजे ही एक पद्धतीची शिक्षा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. भारतावर 12.5% अतिरिक्त कर लादण्याचा प्रस्ताव आणि याचा जो संबंध आहे तो वेठ बिगारी रोखली नसल्याने ही कार्यवाही आम्ही करणार आहोत असा दावा अमेरिकेने केलेला आहे. आता वेठ बिगारीशी काय संबंध आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी काय झालेलं आहे की हा जो अतिरिक्त आयात शुल्क आहे, ठीक आहे, सो हा मनमानी आयात शुल्क आहे, या पद्धतीची केस अमेरिकेतल्या सुप्रीम कोर्टमध्ये गेलेली होती आणि तिथे सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला होता की अशा पद्धतीचा जो काय म्हणतात हा आयात शुल्क लादण्याचा जो निर्णय आहे तो तिथली काँग्रेस घेऊ शकते आणि म्हणून मग हा रद्द ठरवण्यात आलेला होता. आणि त्यानंतर मग डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन पर्याय शोधून काढलेला होता आणि त्यांना मग एक आठवलं की अमेरिकेकडे 1974चा एक कायदा आहे ज्यामध्ये सेक्शन 301 आहे आणि त्या अंतर्गतच अशा पद्धतीचा टॅरिफ लावण्याचा निर्णय आता अमेरिका घेताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. बघा इथे नाव काय दिलेलं आहे, डोनाल्ड टंक. खरं तर डोनाल्ड पंक त्यांचं नाव असायला पाहिजे होतं, कारण प्रत्येक गोष्टीत त्यांचं इंटरफेरन्स आपल्याला दिसते, म्हणजे ओढून ओढून ते प्रत्येक ठिकाणी जात असतात. चला असो. आता एक अजून महत्वाचं काय आहे तर 1 ते 4 जून दरम्यान अमेरिकेचं डेलिगेशन त्या ठिकाणी भारतामध्ये आलेलं होतं. जो द्विराष्ट्रीय व्यापार करार आहे त्या संबंधात हे डेलिगेशन अमेरिकेचं आलेलं होतं आणि मग एक चर्चा अशी होती की या पद्धतीचा टॅरिफ लावण्याचा जो निर्णय अमेरिका घेत आहे तो कुठे ना कुठे प्रेशराईज करण्यासाठी किंवा इंडियावर दबाव टाकण्यासाठी सुद्धा या पद्धतीच्या बातम्या अमेरिकेने पुढे आणलेल्या आहेत. ठीक आहे, सो हा सुद्धा एक कारण आहे. आता बघा नेमकी बातमी काय आहे आपल्याकडे. अमेरिकेच्या USTR म्हणजे युनायटेड स्टेट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे तिथली जी एक काही संस्था आहे ती तिथल्या राष्ट्राध्यक्षांना काय करत असते, आर्थिक बाबींवर सल्ला देण्याचं काम करत असतं आणि त्या अनुषंगाने अमेरिकेच्या व्यापारासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या या अनुषंगाने ते काम पाहत असतात. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की अनेक देशांनी जबरदस्तीच्या मजुरीतून, म्हणजे जे फोर्स लेबर आहे त्यांच्या माध्यमातून तयार झालेल्या वस्तूंवर प्रभावी बंदी घातलेली नाही. ठीक आहे, म्हणजे आता हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर बघा, देश A आहे, ठीक आहे. आता हा A देश काय करतोय, कापूस तयार करत आहे, यामध्ये फोर्स लेबर वगैरे तो वापरत असेल, ठीक आहे. त्यानंतर हा B देश आहे. आता हा B देश काय आहे, हा कापूस इकडून इकडे येत आहे आणि याचा कापड तयार करत आहे, ठीक आहे. यामध्ये सुद्धा समजा फोर्स लेबर वापरण्यात आलेले असेल, वेठ बेगारी किंवा जोर जबरदस्तीचे जे मजूर आहे त्यांना या कामात लावलेलं असेल आणि हा तयार झालेला जो कापड आहे तो C देशात, समजा हा भारतात येत आहे, ठीक आहे. हा कुठे आलेला आहे, भारतात हा कापड आलेला आहे आणि या कापडापासून भारताने काय केलेलं आहे, कपडे तयार केलेले आहे. आले लक्षात. आता हे तयार केलेले कपडे भारताने काय केलेले आहे तर USA कडे, म्हणजे अमेरिकेकडे काय केलेले आहे, एक्सपोर्ट केलेले आहे. सो या पद्धतीची ही चेन आहे आणि अमेरिकेने असं डायरेक्ट नाही म्हटलं की भारतामध्ये फोर्स लेबर वगैरे आहे. सो त्यांनी म्हटलं की ही जी चेन आहे या संबंधित भारताने काही कठोर निर्णय घेतलेले नाही आणि त्यामुळे अमेरिकेला याचा फटका बसत आहे आणि म्हणून हा आम्ही अतिरिक्त टॅरिफ किंवा अतिरिक्त जो कर आहे तो लावत आहे. ठीक आहे. सो यामुळे काय केलं, 60 देशांविरुद्ध सेक्शन 301 अंतर्गत चौकशी करण्यात आली आणि 54 देशांवर हा 12.5% अतिरिक्त टॅरिफचा मग प्रस्ताव अमेरिकेने ठेवलेला आहे. सध्या अजून तो लागू झालेला नाही, पण 6 जून त्याला तारीख त्यांनी दिलेली आहे आणि भारत सुद्धा त्यात समाविष्ट आहे आणि अंतिम निर्णय अजून झालेला नाही. ठीक आहे. सो
या पद्धतीची न्यूज आपल्याकडे आहे. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल की वेठ बिगारी सोबत याचा कसा कनेक्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता बघा फोर्स लेबर म्हणजे काय आणि भारतावर आरोप काय आहे. तर फोर्स लेबर म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून धमकी देऊन किंवा कर्जाच्या ओझ्याखाली किंवा बळजबरीने त्याचं स्वातंत्र्य हिरावून अशा पद्धतीने जर काम करून घेतल्या जात असेल सो मग कमी पैशामध्ये काम सुद्धा करून घेतलं जाणार. तो याचाच अर्थ काय, जर कमी पैशात एखादी वस्तू तयार झाली त्याची किंमत सुद्धा कमी असणार आणि ती जर मग आपण अमेरिकेला पाठवली तर अमेरिकेमध्ये जे अमेरिकेत तयार झालेली एक वस्तू आहे आणि एक भारतातून तिकडे पाठवलेली वस्तू आहे. सो काय होईल तर इंडियातून आलेली जी वस्तू आहे त्याची किंमत काय राहील, कमी राहील आणि युएसए मध्ये तयार झालेली जी वस्तूची किंमत आहे ती जास्त राहील. येते लक्षामध्ये. सो यामुळे काय आहे तिथल्या व्यापाराला नुकसान होईल. मग या अनुषंगाने या बातम्या आपल्याला दिसून येतात. बघा मग अमेरिकेचा आरोप काय आहे तर काही देशांनी फोर्स लेबर मधून तयार झालेल्या वस्तूंवर प्रभावी निर्बंध, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की कशा पद्धतीचा ती चेन साखळी आहे. ठीक आहे. सो याला घातलेले नाही, निर्बंध घातलेले नाही. जागतिक पुरवठा साखळीत अशा वस्तूंची घुसखोरी होऊ शकते आणि भारताने अशा आयातींवर पुरेशी कठोर कार्यवाही केलेली नाही. जे मी तुम्हाला ABC हे उदाहरण दिलेले होते. सो या देशांवर कठोर कार्यवाही केलेली नाही, या पद्धतीचे निर्बंध भारताने लावलेले नाही, अशा पद्धतीचा आक्षेप भारतावर घेण्यात आलेला आहे. बघा अमेरिकेने भारतातील थेट जबरदस्तीच्या मजुरीचा आरोप केलेला नाही, म्हणजे भारतावर डायरेक्ट आरोप केलेला नाही, पण ही जी चेन साखळी आहे त्यावर तो आरोप केलेला आहे. हे गणित तुमच्या लक्षात आलं. आता पुढे बघा. आता अमेरिकेकडे जो सेक्शन 301 आहे, ठीक आहे. सो हे अमेरिकेचं एक आर्थिक शस्त्र आहे आणि या शस्त्रातून 12.5% टॅरिफ लावण्याचा अमेरिका निर्णय घेत आहे. जो ट्रेड ऍक्ट मी तुम्हाला म्हटलेलं होतं की 1974चा जो अमेरिकेचा एक ट्रेड ऍक्ट आहे त्यामध्ये अशी तरतूद आहे. मग या अंतर्गत काय होतं तर चौकशी करू शकते, त्यानंतर अतिरिक्त शुल्क लावू शकते आणि ह्याच अतिरिक्त शुल्क लावण्याचा आता चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. व्यापार निर्बंध लागू शकतात, म्हणजे अमेरिकेचा जो व्यापार आहे तो वाचवण्यासाठी तिथले जे काही बिझनेसमॅन्स असतील किंवा तिथले जे व्यापारी लोक असतील ते वाचवण्याच्या अनुषंगाने अमेरिका असं पाऊल उचलताना अमेरिका दिसत आहे. आणि मग हे अशा पद्धतीचे जे निर्बंध आहे किंवा शुल्क कधी लावते, जर एखाद्या देशाची व्यापार पद्धत अमेरिकेला अनुचित वाटत नसली तर, म्हणजे अमेरिकेच्या व्यापारासाठी जर अनुचित वाटत नसली, योग्य वाटत नसली तर अशा पद्धतीचा निर्णय अमेरिका घेऊ शकतो. मग यापूर्वीचा इतिहास काय आहे तर 2017-18च्या आसपास अमेरिकेने चीनवर जवळपास 25% इतका हा टॅरिफ लावलेला होता. जो आता 12.5% सांगत आहे ना, तो 2017-18 मध्ये 25%च्या आसपास लावलेला होता. मग याच्या विरुद्ध चायनाने सुद्धा अमेरिकेच्या ज्या वस्तू आहेत ज्या चायनात येतात त्यावर सुद्धा टॅरिफ लावलेला होता, कर लावलेला होता. ठीक आहे. सो आय होप की हा सेक्शन 301 काय आहे आणि ट्रेड ऍक्ट काय आहे ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. आता बघा मग भारतासाठी हा धोका किती राहू शकतो किंवा कशा पद्धतीनं राहू शकतो. अमेरिका भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे, म्हणजे भारतामधून बऱ्याचशा गोष्टी आपण अमेरिकेला काय करत असतो, एक्सपोर्ट करत असतो. काय करत असतो, एक्सपोर्ट करत असतो. सो जेव्हा आपण एक्सपोर्ट करणार सो आपल्या देशातली वस्तू बाहेर जाणार, येते लक्षामध्ये. सो बाहेरच्या देशातून आपल्याकडे काय येणार, पैसा येणार. ठीक आहे. सो हे भारतासाठी महत्वाचं आहे आणि मग भारतातील जे उद्योग वगैरे आहेत त्याला फायदा होणार, भारतात जो रोजगार आहे त्याला सुद्धा फायदा होणार, येते लक्षामध्ये. सो हे काय असतं, एक्सपोर्टचा फायदा असतो. आता बघा मग अशा पद्धतीची जर निर्यात बाजारपेठ आपल्याकडे नसली, म्हणजे अशा पद्धतीचा जर टॅक्स लावला तर बघा काय होऊ शकतं. जसं काय म्हणता येईल आपल्याला, एक अमेरिकेमध्ये एक वस्तू समजा $100 भेटते. ठीक आहे, आलंय लक्षात. म्हणजे भारतातून एखादं जर शर्ट गेलं ते $100 भेटत असेल आणि मग अमेरिकेने जर कर लावला त्यामध्ये 12.5% पकडा. सो मग हीच वस्तू काय झालेली, अमेरिकेत महाग झालेली दिसून येईल. म्हणजे याचीच किंमत किती झाली, $112.5. ठीक आहे. सो मग अमेरिकेतले लोक ही वस्तू घेणार आहे का, नाही घेणार. मग याचा परिणाम काय होणार, भारताला होणार आहे. मग भारतामधून बघा इतक्या सगळ्या मोठ्या गोष्टी अमेरिकेत आपण एक्सपोर्ट करत असतो. बऱ्याच मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल्सचे जे काही प्रोडक्ट्स आहे, औषधे आहे, वस्त्रोद्योग उत्पादने आहे, त्यानंतर अभियांत्रिकी वस्तू आहे, जे काही तुमचे गाडीचे जे बॉडी पार्ट्स वगैरे असतील, रसायने आहे, केमिकल्स आहे, दागिने आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर काय IT संबंधित ज्या सेवा आहे. सो या सर्व गोष्टी आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करत असतो आणि अमेरिका आपल्यासाठी महत्वाची बाजारपेठ आहे.
आणि मग हा जर टॅरिफ लागू झाला तर भारतीय वस्तू अमेरिकेत महाग होतील, जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल थ्रू सांगितलेलं आहे. ती स्पर्धात्मकता कमी होऊ शकते, मग स्पर्धा करण्यासाठी आपल्याला बाजारपेठ राहणार नाही, निर्यातदारांवर दबाव वाढू शकतो. मी म्हटलं ना तुम्हाला की इंडिया आहे आणि इकडे युएसए आहे. इंडियामधून जर एखादी गोष्ट आपण युएसए मध्ये एक्सपोर्ट करत आहोत तर याचा फायदा आपल्याला भारताला होईल. पण ही गोष्ट जर एक्सपोर्टच झालेली नाही तर स्पर्धा त्या ठिकाणी कमी होईल, तुमचं जे प्रोडक्शन आहे ते कमी होईल आणि त्यामुळे तुमचा जो रोजगार आहे त्यावर सुद्धा परिणाम होईल. आणि सध्या भारताची आर्थिक परिस्थिती तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीने, आणि अशा पद्धतीचा जर अजून त्या ठिकाणी टॅरिफ लावला तर परिस्थिती अजून बिघडू शकते. सो या पद्धतीचा हा जो काय म्हणतात हा जो कर आहे याचे काय परिणाम तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता पुढे बघा, जो अमेरिकेने जे कारण दिलेलं आहे, जे मानवाधिकार आहे किंवा वेठबिगारीशी संबंधित धरून त्यांनी दिलेलं आहे. सो हे मानवाधिकार आहे की हे एक कुठल्या पद्धतीचं आर्थिक राजकारण आहे. सो बघा, जर हा केवळ मानवाधिकारांचा विषय असेल तर मग अनेक वेगवेगळे जे मित्र देश आहेत त्यांना सुद्धा एकाच यादीत ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, तर अमेरिका निश्चितच हा दबाव टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. अमेरिकेचं म्हणणं काय, तर हा नैतिक व्यापार, मानवाधिकारांचे आम्हाला संरक्षण करायचे आहे, फोर्स लेबर विरुद्ध आम्हाला कार्यवाही करायची आहे, अमेरिकेचे उद्योगांचे संरक्षण करायचे आहे, असं अमेरिकेने कारण दिलेले आहेत. पण टीकाकार काय म्हणतात किंवा क्रिटिक्स काय म्हणतात, सो निवडक देशांनाच लक्ष केले जाते, मग चायना असेल, इंडिया असेल किंवा ज्या देशांचा अमेरिकेला धोका होऊ शकतो, अशा पद्धतीने प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर काय, की संरक्षणवाद, म्हणजे अमेरिकेचा व्यापार प्रोटेक्शन करण्यासाठी इतर देशांना कंट्रोल करणं ही अमेरिकेची पॉलिसी आहे. व्यापारिक दबावाचे साधन, जसं मी म्हटलं ना की अमेरिकेचं डेलिगेशन भारतामध्ये आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने सुद्धा तेव्हाच या बातम्या आलेल्या आहेत. सो हे सुद्धा एक दबावाचं साधन आहे आणि भू राजकीय हित संबंधाचा सुद्धा तिथे संघर्ष होताना दिसतो. अशा पद्धतीनं हा यामागे अमेरिकेचा आर्थिक राजकारण दडलेला आहे का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. मग आता यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, खालील विधाने विचारात घ्या. अमेरिका भारताची महत्वाची निर्यात बाजारपेठ आहे आणि अतिरिक्त टॅरिफमुळे भारतीय वस्तू अमेरिकेत महाग होऊ शकतात का? तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलं असेल, निश्चितच याचं उत्तर तुम्हाला येणार आहे. मला कॉमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. याची वैशिष्ट्ये प्रिलिम्स प्लस मेन, सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, पीवायक्यू अनालिसिस, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सोबतच स्टडी नोट, टेस्ट सिरीज आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तुम्हाला माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट या बॅचवर मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील, इन्क्वायरी असेल, मला निसंकोचपणे कॉल करू शकता. तेव्हा याचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल पे आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय एल नोट्स आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, बऱ्याच गोष्टी इन्क्लूड आहे. हा QR कोड स्कॅन करा आणि एव्हनायसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. इथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला वेबसाईट आणि ऑफिशियल नंबर देत आहे, तुम्ही निश्चितच तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल, समजला असेल. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.